काय रे समीर, एकदम सकाळी सकाळी बाहेर पडलात? हां हो, जस्ट फिरायला. चला या ना, मी आलोच. हो. अरे या झाला का मॉर्निंग वॉक? हो. अपर्णा, अगं मोहित तुम्हाला क्रॉस नाही ना का झाला? नाही, आज सकाळीच कॅम्पला गेलाय ना म्हणून विचारलं. या तुम्ही या ना आत. आणि अपर्णा, तू किचन मध्येच ये ग. ये. रात्री 11:30 वाजता हा मुलगा घरी आला आणि आल्या आल्या 6 वाजताच कराटे कॅम्पला जायचं म्हणाला. काय बोलणार सांग? असा झापलाय मी त्याला. नाकी न आणतात गे ही मुलं. कधी कधी तर वाटतं ना, गेल्या जन्मीचं कर्ज वसूल करायला पुन्हा हे आपल्या पोटी जन्म घेतात. तुला नाही वाटत? घे. म्हणजे बघ ना, 9 महिने यांना पोटात सांभाळा, त्यानंतर मग तळ हाताच्या फोडासारखं जपा. मग त्यांचं लग्न, शिक्षण, सेटलमेंट, मुलं, मग त्यांची मुलं. चक्र थांबतच नाही हे. अर्थात हे सगळं वाटतं मोठं गोड. मला जर कोणी विचारलं की जगातलं सगळ्यात हलकं ओझं कोणतं, तर मी लगेच सांगेन तान्ह्या बाळाचं. कोणी विचारलं सगळ्यात गोड कष्ट कोणते, मूल वाढवण्याचे. यातच तर जगण्याचं सार असतं. हो की नाही ग? नाव काय ठरवलंय? कोणाचं? अगं बाळाचं. हो हो, नाही म्हणजे अजून ठरवायचं आहे. अगो मग ठरवा. वेळ कधी निघून जाईल कळणार सुद्धा नाही. ऐक माझं, एक छानचं नाव आत्ताच ठरवून ठेवा. आता आमच्याकडे मोहितच्या वेळीस बघ ना, काय एक एक नावं सुचवली होती. माझी नणन म्हणाली मुलगा झाला तर प्रद्युम्न आणि मुलगी झाली तर अश्लेषा. म्हटलं काही नको. नाव कसं ग? लोभस, गोंडस, मोहक असावं. मोहित मीच सुचवलं. हे त्याला पाहायला हॉस्पिटलमध्ये आले ना, तेव्हा म्हटलं अहो बघा मोहित आलाय. हेही म्हणाले हो मोहितच आहे. होताच तो तसा. झाला का नाश्ता तयार? हो झाला ना. घे 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 घे. चल चल चल. बोलतच बसलो नाही आपण. घ्या पोहे घ्या. डॉक्टर, मोहित महाशयांचे कालचे कारनामे कळले ना? एका रात्रीसाठी परत आला आणि लगेच सकाळी कॅम्पसाठी निघून गेला. हो कळलं. आणि रात्री झोपताना भुणभुण सुरू. आई ग दाखव ना ग डॉक्टर काकांनी काय गिफ्ट आणलाय, उठव ना ग त्यांना. म्हटलं शहाणाचेस, ही काय गिफ्ट दाखवायची वेळ आहे? म्हटलं ते रात्री थकून येऊन झोपलेत. अपर्णा दाखव ना ग काय आणलंय ते. कशाला? नाही, तोच मला विचारत होता की काय गिफ्ट आणलंय, बॅट साधी आहे का. हा प्लास्टिक कोटेडच आहे. खुश होईल मोहित अगदी. वहिनी बसा ना. बरं बाबा बसले. वहिनी, मोहितचे काही फोटो बिटो दाखवा ना. फोटो? अरे हा नाही पाहिलास? नाही, पेंटिंग बद्दल नाही, फोटो बद्दल विचारतोय. अरे विसरलात ना? नाहीच आणलात ना शर्माजींकडनं अल्बम? मोबाईलवर असतील तरी चालतील. हे बाबा, मला नाही आता मोबाईलवरनं फोटो बिटो काढता येत. मग समीर, हा, आजचा काय प्लॅन आहे तुमचा? काही नाही, दिवसभर घरीच. म्हटलं मोहितच्या फ्युचर बद्दल जरा डिस्कस करू. सदाभाऊ, आम्ही दोघांनी ठरवलंय मोहितला पुढच्या वर्षी मुंबईलाच घेऊन जायचं. अरे नाही नाही, कशाला? तो बरं जाईल आम्हाला सोडून. आणि त्याच्याशिवाय आम्ही कसे राहू? सवय करून घ्या ना. हां, त्याच्याशिवाय राहायची सवय करून घ्या. कमालच करतायत. नाही, तुमच्या चांगल्यासाठीच सांगतोय मी वहिनी. अरे पण आम्ही दोघे एकटेच करू काय? आज करताय तेच. अरे पण आम्ही दोघे नाही आहोत, तिघे आहोत ना. दोघेच तर आहात वहिनी, तुम्ही आणि सदाभाऊ, हो की नाही? आणि तुम्ही दोघं जर एकमेकांबरोबर असाल
तर तुम्ही एकटे कसे व्हाल? डॉक्टरांना आज माझी चेष्टा करायची लहर आलेली दिसतीये. मी आपली किचन मध्ये जाते. कामाचा हा एवढा राडा पडलेला आहे. थांबा वहिनी, हं? आम्हाला सगळं माहिती आहे. आम्ही दोघांनी पाहिलंय. काल रात्री इथे इथे या रिकाम्या खुर्चीशी तुम्ही एकट्याच. वहिनी, मोहित नावाची कोणीही व्यक्ती अस्तित्वातच नसताना त्याचा ध्यानीमनी विचार करणं बरोबर नाही आहे. या जगामध्ये अशी कितीतरी कपल्स आहेत ज्यांना मूल होत नाही. आणि हे सगळं कशासाठी वहिनी? काल इथे तुम्ही माझ्याशी सायकोलॉजीच्या गप्पा मारत होता आणि आज तुम्ही स्वतःचे केस झाला हे तुमच्या लक्षातच आलं नाही. वहिनी, मोहित अस्तित्वात नाही. हे डज नॉट एक्झिस्ट. या घरात, बाहेर, या जगामध्ये कुठेही मोहित नावाच्या कुठल्याही व्यक्तीनं कधी जन्मच घेतला नाही. आणि ही वस्तुस्थिती तुम्ही ऍक्सेप्ट करायला हवी. त्यापेक्षा एखाद्या गोड बाळाला दत्तक घ्या, त्यालाच मोहित म्हणा आणि गप्पा बस. समीर, शालू, हरामखोर नालायक माणसा, गप्प बस. तू काय बडबडतोयस ह्याचं तरी भान आहे का तुला? शुद्धीत आहेस का ठोसून आलायस सकाळी सकाळी? अरे तू डॉक्टर आहेस म्हणजे तुला फक्त असलेल्या माणसांवर उपचार करण्याचा अधिकार आहे. असलेला माणूस नसलेला ठरवण्याचा अधिकार कुणी दिलाय रे तुला? तू काय स्वतःला देवबीर समजतोस? या माझ्या पोटातून जन्माला आलेल्या बाळाचा जन्म नाकारणारा तू कोण? बघ माझ्याकडे. मी कळा सोसल्यात. 9 महिने पोटात सांभाळलंय त्याला. अरे त्याची नाळ कापली गेली त्या क्षणापासून आज जन्म बांधला गेलाय तो माझ्याशी. मी वाढवलंय त्याला. या कुशीत दूध पाजलंय मी त्याला. त्याच्या इवल्या इवल्या ओरखड्यांनी कितीदा तरी अंग शहारलंय माझं. वहिनी, माझं ऐका तुम्ही. चल रे, चल हट. कोड कुठला भाबटा तू? माझ्या मोहितला नाकारतोय. म्हणे ही डज नॉट एक्झिस्ट. जन्मलाच नाही म्हणे तो. अरे एका जन्मदात्या आईला तिच्या बाळाच्या जन्माचा पुरावा मागतोयस तू? तू जन्मलास याला काय पुरावा? अहो, मी साक्षात तुमच्या समोर उभा आहे. हा नाही का पुरावा? तू इथं आहेस म्हणजे? तू इथं नाहीच आहेस. हा वहिनी, अहो पण मी स्वतःला बघू शकतो. मग माझा मोहितही स्वतःला बघू शकतो. पण तो मला दिसत नाही ना. अरे पण मला दिसतो ना. वहिनी, काय लावलंय तुम्ही हे? तू काय लावलायस? अरे विद्वान माणसा, एखाद्या माणसाचं असणं आणि नसणं म्हणजे तरी काय रे शेवटी? दुसऱ्याला ते जाणवणच ना. तू आहेस कारण ही अपर्णा म्हणते, सदाभाऊ म्हणतात, मी म्हणते तू आहेस म्हणून तू आहेस. समजा आत्ता या क्षणी आम्ही तिघांनी ठरवलं की तू नाहीस, तर तुझ्या असण्याला काही अर्थ आहे का रे समीर? तसंच आमच्या या घरात आम्ही दोघेही म्हणजे 100% पॉप्युलेशन जेव्हा म्हणते की मोहित आहे, तर तो असायलाच हवा नाही का?